मी जरी या लढाईमध्ये मेलो तर माझ्या पोरांना माझी बायको ही उघड्यावर पडणार नाहीये, तिला मानानं सन्मानानं या देशामध्ये जगण्यासाठी सरकार मदत करणार आहे, तिला पेन्शन भेटणार आहे. म्हणून कोणीही हा राजकीय कृषी बॉर्डरवर जाईल, मिलिटरीमध्ये भरती होईल आणि तिथं आपला जीव देण्याला सुद्धा मागं पुढे पाहणार नाही. आज परिस्थिती या अग्निवीरनं या देशामध्ये अशी आणून टाकली आहे का 2-3 वर्षात शस्त्र हातात घेऊन शस्त्राचं ट्रेनिंग घेऊन आतंकवादी आपल्या देशात तयार होतील. आपला पक्ष आतंकवादी विचारसरणीचा पोषक आहे असं म्हटले जाते. लाल झेंडेवाले हे नक्षलवादी आहे म्हणून म्हटले जाते. पण आपण नक्षलवाद सोडलाय, हातात बंदूक घेणं सोडलाय. आपण महात्मा गांधीचा अहिंसा स्वीकारलेला आहे, आपण बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेला आहे, त्यांनी दिलेला कायदा आपण स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे आपण अहिंसात्मक पद्धतीने लढे देतो, आंदोलन करतो आणि रस्त्यावर उतरतो, मोर्चे काढतो, आपल्या मागण्या मान्य करून घेतो. ज्या पद्धतीने शेतकरी या देशाच्या पंजाब राज्यामध्ये बसले होते, शेकडो शेतकऱ्याचे जीव त्या शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी गेले, पण या सरकार त्याच्यासमोर झुकलं नाही, वाकलं नाही. वर्षभर वाट पाहिली. अशा मुजोर नालायक सरकार का बरं झालाय भाई, याचाही शोध लावण्याची गरज आहे. जरी आज तुम्हाला ताकद दिसत असेल, या लोकसभेमध्ये आपण एकत्र आलो म्हणून आपण निवडून आलो.